नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आता एक व्हिडिओ दाखवतो आणि या व्हिडिओमध्ये नक्की काय आहे हे तुम्ही समजा आणि सांगा। परंतु मी तुम्हाला तसं समजावून सांगतो आणि प्रशासनालाही या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतोय। हा जो व्हिडिओ आहे, हा जो फोटो आहे, हा फोटो आहे वीर सावरकर मार्गालगत येणारी फादर एंगल शाळा। ही जी पटरी जवळ आहे आणि या शाळेच्या बाहेरच्या म्हणजे रस्त्याच्या बाजूला ही शाळेच्या भिंतीलगत या लोकांनी जी शिडी केलेली आहे, लोखंडी शिडी, ही अवैधरित्या केलेली शिडी आहे। पहिली गोष्ट, ही फादर एंगल शाळा ही एकाच लायसन्सवर, एकाच यूडीएस नंबरवर किंवा एकाच रजिस्ट्रेशनवर दोन शाळा चालवल्या जातात आणि शासनाची दिशाभूल करून पालकांकडून शिक्षणाच्या नावाखाली हे पैसे वसूल केले जातात। एक शाळा आहे फाटकाजवळ आणि दुसरी शाळा आहे कोपरीमध्ये। जी कोपरीमध्ये शाळा आहे आजही कंस्ट्रक्शन चालू आहे। उद्या त्या शाळा जी भरते आणि त्या विद्यार्थ्यांना जर काय झालं त्याला जबाबदार कोण? माझी विनंती आहे शिक्षण अधिकारी पालघर यांना विनंती आहे की आपण अशा चुकीच्या प्रकारे चाललेल्या शाळेवर कारवाई करावी। वसई विरार महानगरपालिकेला माझी विनंती आहे की अवैधरित्या त्यांनी जे केलेलं लोखंडी काम आहे हे तात्काळ निष्कासित करावं आणि त्याचबरोबर या ठिकाणावरून गेलेल्या लाईटच्या केबल्स आहेत तर या केबल्सवर जरी पावसाने किंवा वाऱ्याने किंवा अघटित प्रकार जर घडला, हे लोखंड पडलं तर याच्यावर होणारा जो परिणाम आहे या वसई विरार महानगरपालिका आणि एमएससीबी जर याच्यावर कारवाई नाही केली, कुठली दुर्घटना झाली तर या शाळा प्रशासन, वसई विरार महानगरपालिका, एमएससीबी ही तिन्ही कार्यालय त्याचे जबाबदार अधिकारी हे जबाबदार असतील। एवढंच सांगतो आणि तुर्तास सांगतो, मला विनंती आहे की आपण याच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि हे तात्काळ निष्कासित करावं।